ऐन सणासुदीच्या काळामध्ये साखरेचे दर जे आहेत, तर ते आता देशांतर्गत गगनाला भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मी आता कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथील एका मॉलमध्ये आलेलो असून आपण पाहू शकतात का ह्या ठिकाणी जर बघितलं तर साखरेचे दर जे आहे, तर ते 1 जुलैच्या तुलनेत आज दीड महिन्यामध्ये दीडपट वाढ झाल्याची बाब जी तर ती समोर आलेली आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर साखर जी तर ती दररोज सकाळी आपल्या या साखरेपासूनच चहा असेल किंवा आणखीन जे काही खाद्यपदार्थ आहे, तर त्याच्यासाठी वापर केला जातो. आणि ह्या साखरेचे दर जे तर ते कशा पद्धतीने वाढलेले आहेत, तर यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी ह्या मॉलचे जे संचालक आहेत, तर ते आपल्यासोबत आहेत. मला हे सांगा, की आज रोजी साखरेचे दर काय आहे? आणि गेल्या 1 जुलैच्या दिवशी काय होते? आणि साखरेचे दर वाढण्यामागे काय कारणं समोर आलेली आहेत? 1 जुलै रोजी साखरेचा भाव साधारण 40-42 रुपये किलो होता. तो भाव आज 20 ऑगस्ट आहे. आजचे भाव होलसेलचे 62 पर्यंत आहे आणि रिटेलमध्ये ती 64 पर्यंत विक्री होत आहे. साखर वाढण्यामागचं मूळ कारण म्हणजे ऊसाचा जे वापर आहे तो इथेनॉल निर्मितीसाठी जास्त व्हायला लागला. त्यामुळे साखरेचे भाव हे वाढत आहे. इथेनॉल हे इंधनमध्ये मिसळण्यासाठी सरकार वापरत आहे. त्यामुळं साखरेचे भाव हे वाढायला लागले. पुरवठा आणि उत्पादन याच्यामध्ये समतोल राहिलेला नाहीये. त्यामुळं साखरेचे भाव पूर्णपणे वाढलेले आहे आणि इथून पुढे जर सरकारी हस्तक्षेप झाला नाही, तर साखरेचे भाव अजून पण वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता आता सणाचे दिवस आहेत. येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये आता दिवाळीचा मोठा सण येणार आहे आणि साखर ही मिठायांमध्ये असेल किंवा रोजच्या आहारामध्ये ही मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते. तर पुढे आणखीन असेच दर वाढणार का स्थिर राहणार? यात सरकारी हस्तक्षेप झाला, तर साखरेचे भाव कमी होऊ शकतात. पण सरकारी हस्तक्षेप जर झाला नाही, तर साखरेचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता जर शासनाकडून कुठलाही हस्तक्षेप जर नाही झाला, तर साखरीचे दर हे ₹100 पर्यंत गेले, तर आश्चर्य वाटायला नको. उमेश पारीख, टी9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.